कडू शेतकऱ्यांचे नेते म्हणून ठीक आहे, काय त्यांच्या भावना असतील, परंतु सरकार आमदारांच्या पुढे जाऊन सत्ताधारी आमदारांच्या पुढे जायला पाहिजे आणि असं कापून बिपून टाका वगैरे हे असंविधानिक आणि शस्त्रांची आणि हुकूम किंवा त्याला कायदा हातात घेणारी भाषा करून उलट शेतकऱ्यावर काही उद्या करणाऱ्यावर गुन्हे आणि त्यांना त्रास होईल। पण मला वाटतं की या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये हमीभावाचा पत्ता नाही आणि मदत आहे ती अत्यंत तोटकी मदत दिली। काही लोकांना मिळाली, काही लोकांना अजून मिळाली नाही। जे फुगवून आकडे सांगितले गेलेत, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा पॅकेज, होदा पहाड निकला चुवा, मनरेगाचे पैसे त्यात घातलेत, 3 वर्षाचा खर्च त्यामध्ये घातला, हे एकूण जी काही आणि पीक विम्याचे पैसे काय सरकारच्या तिजोरीतून जाणार आहेत आणि त्यामध्ये जे काही त्याच्यावर पिकावर रोग येतो त्याचासुद्धा त्यामध्ये समावेश नाही, फ्लडचा समावेश नाही। मग शेतकऱ्यांना काय मदत मिळणार? आणि हे काही तातूरमातूर केलेलं आहे, अजून केंद्राकडे प्रस्ताव गेला नाही, केंद्राचे पैसे आले नाहीत NDRFचे। पण एक आहे की बच्चू कडूंची भावना ही तीव्र जरी असली तरी शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्या करू नये आणि आत्महत्या न करता सरकारचा बदला, ज्यांनी तुम्हाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केला आहे त्याचा बदला घेण्यासाठी आपल्याकडे संविधानिक अधिकार आहेत आणि त्याचा वापर करून या सरकारचा बदला घेता येतो। आता जिल्हा परिषदा, नगर परिषदांच्या निवडणुका आहेत। या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदानाचा जो एक शस्त्र दिला आहे तो शस्त्र कुठल्याही तलवारीपेक्षा धारदार आहे आणि त्या शस्त्राचा वापर जर आपण करू शकलो तर सत्ताधाऱ्यांना, शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या कोणी पण असू देत त्याला त्या शस्त्राच्या धारदार शस्त्र मतदानाचं हेच वटणीवर आणण्यासाठी उपयुक्त ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे।